बघा सकाळच्या गडबडीत लसणाच्या 2 पाकळ्या टाकून घेतल्या आणि 1 पळी तेल ओतून घेतलं. थोडंसं जिरं टाकून घेतलं. आज तूर डाळीची भाजी बनवू म्हटलं. तूर डाळीची भाजी खूप छान लागते आणि थोडासा कढीपत्ता जिरं टाकून मस्त अशी कडकडून फोडणी दिली बघा. साधी सिंपल अशी भाजी. आणि वरून बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेतला. तो व्यवस्थित हलवून घेतला. बघू शकता किती छान अशी साधी सिंपल भाजी खायला खूप टेस्टी लागते. जास्त साहित्य पण नाही. तूर डाळ टाकून घेतली, लाल तिखट मीठ व्यवस्थित टाकून उलटण्यानं हलवून घ्यायचं. आणि अशी भाजी साधी सिंपल बनवलेली खायला खूप टेस्टी आणि छान लागते. तुम्ही नक्की बनवा. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं कारण जेणेकरून भाजीला चांगला तडका बसेल. तडका बसलेला आहे. आता वरून पाणी ओतून घ्यायचं आहे बघा. मस्त असं पाणी ओतून घेतलेलं आहे. आता शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी आपली बनवून तयार आहे बघा. शिजायला ठेवलेली भाजी बनवून झालेली आहे. आणि तोपर्यंत पळपुट्यावर चपाती लाटली होती बघा. मस्त अशी गरमागरम चपातीसोबत डाळीच्या भाजीसोबत खायला खूप टेस्टी लागते. आता चपातीला तेल लावून व्यवस्थित परतून घ्यायची आणि मग लुसलुशीत चपाती आणि डाळीची पातळ आमटी खायला खूप छान लागते. तुम्हाला पण आवडते का डाळीची आमटी? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कशी वाटली साधी सिंपल रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा. बाय.